नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले पुन्हा सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 सुपर 20 प्रश्नावली भाग 12 आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, यापूर्वी आपण 11 भाग रिलीज केले आहेत. ते जर पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या. तसेच अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न क्रमांक 1. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. नांदेड, 2. छत्रपती संभाजीनगर, 3. धाराशिव, 4. नाशिक. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 नांदेड करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 2. शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधी स्थळ आहे? 1. सरदार वल्लभभाई पटेल, 2. पंडित नेहरू, 3. चौधरी चरण सिंह आणि 4. इंदिरा गांधी. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 इंदिरा गांधी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आले आहे? 1. वसंतराव नाईक, 2. महात्मा फुले, 3. पंजाबराव देशमुख, 4. महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 वसंतराव नाईक करेक्ट उत्तर होय, जे की परभणी येथे स्थित असणारे विद्यापीठ कृषी विद्यापीठ होय. महात्मा फुले राहुरी येथे असणारे कृषी विद्यापीठ, तर पंजाबराव देशमुख हे कृषी विद्यापीठ विद्यार्थी मित्रों अकोला येथे स्थित आहे. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. यवतमाळ, 2. अकोला, 3. नागपूर, 4. वर्धा. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 यवतमाळ पांढऱ्या सोन्याचा जिल्हा येथे आपल्याला पहिला सहकारी साखर कारखाना तयार झालेला पाहायला मिळतो. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1. 3 जानेवारी, 2. 28 फेब्रुवारी, 3. 27 फेब्रुवारी आणि 4. 5 जून. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 27 फेब्रुवारी करेक्ट उत्तर होय. तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? 1. वसंतराव नाईक यांच्या, 2. MS स्वामीनाथन यांच्या, 3. नॉर्मन बोरलॉग आणि 4. कुरियन वर्गीस. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 वसंतराव नाईक करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे? 1. हेमलकसा, 2. वर्धा येथे, 3. नागपूर येथे, 4. गडचिरोली येथे. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 हेमलकसा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? 1. उपराष्ट्रपती, 2. राष्ट्रपती, 3. राज्यपाल, 4. पंतप्रधान. विद्यार्थी मित्रों, राज्यसभेचा अध्यक्ष ऑप्शन 1 उपराष्ट्रपती हे असतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? 1. कोकण नावाने, 2. पूर्व कोकण नावाने, 3. दक्षिण किनारा आणि 4. कोरोमंडल किंवा कोरोमांडल. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 कोरोमांडल करेक्ट उत्तर होय. तर महाराष्ट्राचा पश्चिम किनारा जो आहे विद्यार्थी मित्रों तो कोकण या नावाने ओळखला जातो. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता? 1. केरळ, 2. कर्नाटक, 3. गोवा, 4. तेलंगणा. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 केरळ करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? 1. पवन खिंड, 2. बरानपूर खिंड, 3. गाळुलकोंडा खिंद, 4. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांना जोडणारी बरानपूर खिंड ही आपल्याला सातपुडा पर्वतरांगेमध्ये पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? 1. अहमदनगर, 2. पुणे, 3. सातारा, 4. कोल्हापूर. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 अहमदनगर करेक्ट उत्तर होय. तसेच भारतातील सर्वप्रथम साखर कारखानासुद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न. जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? 1. नाथसागर, 2. जनसागर, 3. शिवाजी सागर, 4. मानसागर. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 नाथसागर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? 1. खारुताई, 2. काळा बिबट्या, 3. शेकरू, 4. लाल पांडा. विद्यार्थी मित्रों, जायंट स्क्वेरल आपण ज्याला म्हणतो म्हणजेच शेकरू किंवा मोठी खारुताई हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी होय, ज्याला आपण स्टेट ॲनिमल म्हणतो. ऑप्शन 3
करेक्ट उत्तर होय. प्रश्न पुढचा, आपले राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे? 1 आंबा, 2 वड, 3 लालचंदन, 4 करंज. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 वड हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या खेळाडूस हॉकीचे जादूगर म्हटले जाते? 1 मेजर ध्यानचंद, 2 मिल्खा सिंग, 3 मानसिंग, 4 कुंवरजीत सिंह. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध आहेत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुढचा प्रश्न, पीतक्रांती संज्ञा कोणत्या पिकाशी निगडीत आहे? 1 धान्य पिकाशी, 2 कडधान्य पिकाशी, 3 नगदी पिकाशी आणि 4 तेलबिया पिकांशी. विद्यार्थी मित्रो, तेलबिया ज्या असतात त्याची क्रांती म्हणजेच पीतक्रांती होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेत कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह म्हणतात? 1 गुरु ग्रहास, 2 शुक्र, 3 बुध, 4 मंगळ. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 मंगळ ग्रहास तांबडा ग्रह म्हटले जाते. त्यामध्ये असणारे लोहाचे प्रमाण यामुळे त्याला तांबूस रंग म्हणजे तांबडा रंग, लाल रंग प्राप्त होतो. त्यामुळे आपण त्याला रेड प्लॅनेट किंवा तांबडा ग्रह असं म्हणतो. तसेच गुरु आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. त्यानंतर शुक्र हा पहाट तारा किंवा सायंकाळी दिसणारा म्हणजेच सायतारा म्हणून प्रसिद्ध आहे. तर बुध सूर्याच्या सगळ्यात जवळचा, सगळ्यात छोटा, सगळ्यात फास्ट प्रदक्षिणा पूर्ण करणारा अशा प्रकारचा ग्रह होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? 1 अबुल कलाम, 2 अबुल कलाम, 3 डॉक्टर अब्दुल कलाम आणि 4 MF हुसेन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 डॉक्टर अब्दुल कलाम हे याचे रचयिता आहेत. तर ते त्याची ऑटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्र होय. विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीतील शेवटचा प्रश्न, भारतात सर्वाधिक पिले जाणारे पेय कोणते? 1 कोक, 2 चहा, 3 कॉफी, 4 पेप्सी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 चहा हे करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली इथेच संपते. लवकरच भेटूया पुढील प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.